नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ऑर्थोलॉजी प्लस इकॉनॉमी सर्वे ऑफ महाराष्ट्र आणि इकॉनॉमी सर्वे ऑफ इंडिया या बॅचमध्ये. मित्रांनो, काल आपण महाराष्ट्राच्या इकॉनॉमी सर्वेपासून सुरुवात केलेली आहे आणि त्यातील जो 7 नंबरचा टॉपिक आहे त्यापासून आपण सुरुवात केली आहे, जो की कृषी व संलग्न क्षेत्रे या नावाने आहे. आणि आपण काल म्हटल्याप्रमाणे कृषी व संलग्न कार्य हा टॉपिक आपण तीन सेशनमध्ये घेणार आहेत. काल पार्ट 1 झालं, आज पार्ट 2 घेणार आहोत आणि उद्या आपण पार्ट 3 घेणार आहोत. तर पार्ट 2 आज चालू करूयात. तर चालू करूयात. पहिलं जे पॉईंट आहे माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाबद्दलचं दिलेलं आहे की ॲग्रिकल्चरमध्ये त्याचा कसा कसा फायदा आहे. त्याला ठेवा टेक्नॉलॉजीचा. इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी बाजार, त्याला आपण काही म्हणतो ई नाम म्हणतो. मित्रांनो, ई नाम वर नेहमी क्वेश्चन असतात, किसान क्रेडिट कार्डवर नेहमी क्वेश्चन असतात, त्यामुळे हे घटक आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी बाजार ई नाम हे देशभरात लागू असलेले इलेक्ट्रॉनिक व्यापार पोर्टल सन 2016 पासून सुरू करण्यात आले आहे. ई नामद्वारे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील बाजारपेठा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जोडल्या गेल्या आहेत व ऑनलाईन खरेदी विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, की ई नाम केव्हा चालू केले तर लक्षात 2016ला प्रधानमंत्री पीक विमा उत्पन्न कधीची 2016ची, हे दोन्ही लिंक करा. लक्षात ठेवा मित्रांनो, 2015 नंतर आलेली आपल्या आहे 14 जे इलेक्शन झाले त्यानंतर आलेल्या ह्या 2 स्कीम होत्या. राष्ट्रीय पीक विमा योजना 2016ची आणि ई नाम आहे 2016. ते कसं लक्षात ठेवायचं की 2005-06ला मित्रांनो राष्ट्रीय फलोत्पादन अभियान होतं. 10 वर्षांनी 15-16ला एकात्मिक फलोत्पादन अभियान आलं. त्या 15-16 असं करताना 16 लक्षात ठेवा. पुढचं 16साठी आहे इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी बाजार, त्याला आपण काय म्हणतो ई नाम म्हणतो. ते पण 2016 पासून आहे आणि प्रधानमंत्री पीक विमा पण 2016 पासून. अशा ही त्या 4 गोष्टी आपण एका ठिकाणी लक्षात ठेवू शकतो. लक्षात ठेवा की ई नाम जर काय करणं वेगवेगळ्या बाजारपेठा आहे त्या कसं एकत्र एका प्लॅटफॉर्म आणून ते जोडल्या गेलेल्या आहेत. ई नाम मार्फत कृषी उत्पन्न बाजार समितीशी संबंधित सर्व माहिती व सेवांसाठी एक खिडकी सुविधा उपलब्ध केली असून त्यामध्ये कृषी उत्पादनाची आवक व किमती, खरेदी विक्री, व्यापार समितींना प्रतिसाद देण्याची सुविधा आहे. तर मित्रांनो, हा जो क्वेश्चन आपला हा पण क्वेश्चन येऊन गेला की ई नाम कधी चालू झालं. डायरेक्ट स्टेटमेंट होतं PYQ मध्ये आणि जर पाहिलं तर 2023 मध्ये डायरेक्ट हे विचारलं होतं किती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई नाम अंतर्गत कार्यरत, किती उत्पादन बाजार समित्या ई नाम अंतर्गत कार्यरत आहेत आणि किती बाजार उत्पादन समित्यांना ऑनलाईन गेट एंट्री आहे, ई ऑप्शन सुविधा आहे, काय किती कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ऑनलाईन पेमेंट मोड आहे. अशा प्रकारे ही माहिती विचारली होती. तर पाहूया का नेमकं काय होतं. लक्षात ठेवा, राज्यातील 133 कृषी उत्पन्न बाजार समित्या ई नाम अंतर्गत आहेत. किती 133. तर आपल्याला माहिती की महाराष्ट्रामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या टोटल किती 305. कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं. लक्षात ठेवा 305 आणि जवळपास त्याच्या डबल आपण पाहिलं त्या कृषी उत्पन्न बाजार समित्या, ज्या बरोबर 600 + 624 समथिंग बरोबर ना, 624 होत्या. लक्षात ठेवा 305 तो आकडा लक्षात ठेवा, त्या डबल जवळपास केलं तर जवळ 624ला आपल्याला काय दिसेल तर लक्षात ठेवा हे उपबाजार समित्या दिसतील. लक्षात ठेवा राज्यातील 133 कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये ई नाम अंतर्गत कार्यरत आहे. किती 133. लक्षात ठेवा मित्रांनो, किती 133. लक्षात ठेवा, लक्षात राहील अशी फिगर आहे 133. किती 133, विसरणार नाही 133. लक्षात ठेवा 123 नाही तर 133. लक्षात ठेवा 133. किती 133 लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचे की 118 कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ऑनलाईन गेट एंट्री ई ऑप्शन सुविधा सुरू करण्यात आली. किती 118 मध्ये काय केलंय, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ऑनलाईन गेट एंट्री ई ऑप्शन सुविधा सुरू करण्यात आली असून 78 कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ई पेमेंट सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. तर लक्षात ठेवा 133 मध्ये काय ई नाम आहे. लक्षात ठेवा ई नाम किती टोटल जेवढ्या 305 पैकी ज्या होत्या त्यामध्ये 133 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे 305 पैकी जवळपास 133 मध्ये काय आहे ते आपल्याला ई नाम अंतर्गत आलेल्या बाजार समित्या दिसतील. आणि 118 काय तर 118 कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये ऑनलाईन गेट एंट्री ई ऑप्शन सुविधा करण्यात आलेली आहे आणि 78 म्हणजे ई पेमेंट सुविधा आहे. तर लक्षात ठेवा 118 आणि 78. तर तुम्हाला एक जाणवलं की लक्षात ठेवा शेवटला 8 आहे बरोबर. एवढं जरी लक्षात ठेवा काहीतरी 8 शेवटला असणारा काहीतरी आकडा होता आणि त्या रिलेटेड काही जर इन्फॉर्मेशन आली परीक्षेला तर एवढं जरी लक्षात आलं की 8 काहीतरी होतं बाबा. आणि 8चं मी रेफरन्स PYQ मध्ये सांगितलं की 8 म्हणजे काय 8 आठी गावाकडे बोली भाषेमध्ये म्हणत ना 8 म्हणजे माझी 8 आठी कमी झाली बरोबर आहे. आपण म्हणतो ना एखादं संकट असतं काय झालं किंवा त्रास व्हायचा, आपण काय ग्रामीण भागामध्ये जुना शब्द होता की 8 आठी कमी होणे म्हणजे त्रास कमी होणे. मग 8 आलंय ना इकडे 118 178 मध्ये पण 8 आहे. मग काय होतं जर ऑनलाईन सुविधा जर झाल्या तर विचार करा शेतकऱ्यांची काय झाला त्रास कमी झाला म्हणजे एक प्रकार काय झालं 8 आठी कमी झाली आणि त्या 8 आठीचा 8 आकडा पण इथं आलेला दिसतो. म्हणजे योगा वगैरे असे काही गोष्टी असतात. तर लक्षात ठेवा 118 आणि हे 78 लक्षात ठेवता येईल.
नंतर लक्षात घ्या, कृषी मालाची गुणवत्ता तपासणी व प्रामाणिकपणा करण्यासाठी 118 कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गुणवत्ता निर्धारण प्रयोगशाळा स्थापन करण्यात आले. तर लक्षात ठेवा 118 मध्येच काय आहे, ऑनलाईन गेट एंट्री आहे, ई ऑप्शन आहे आणि त्यामध्ये काय आहे, गुणवत्ता निर्धारण प्रयोगशाळा पण 118 मध्ये पाहता येतील आणि 78 मध्ये ऑनलाईन पेमेंट. लक्षात ठेवा किती, 78 ऑनलाईन पेमेंट असं लक्षात ठेवा. नंतर आहे मित्रांनो, काल जर पाहिलं असं की आपण काय पाहिलं होतं की इकॉनॉमी म्हणजे हे जे पाहिलं होतं आपलं की काय म्हणतात त्याला, MSP ज्यादा बाता मग मी काय करू, आपण सरकारला बोलतो ना ज्यादा बाता, मार्केटमध्ये व्यापार काय करतो, ज्यादा बाता करतो मग मी काय करणार, ज्यादा फॉर ज्वारी, बा फॉर बाजरी, ता फॉर तांदूळ आणि मग म्हणलो होतो ना, म फॉर काय म्हणलो होतो मका, ग फॉर गहू, असं ते MSP आहेत. तर लक्षात ठेवा ते MSP चे आकडे जर विचारले तर कसं लक्षात ठेवायचे, लक्षात ठेवा ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका, गहू. बरं, ज्यादा बाता ज्या आणि बाता, लक्षात ठेवा ज्यादा बाता मग मका आणि गहू पाहिलं होतं. तर लक्षात ठेवा की सरळ लक्षात ठेवा की रिव्हर्स करायची सगळ्यात जास्त काय. आता बघा जर तुम्ही जर पाहिलं तर आपण हे आपली ट्रिक्स पण होती ह्यानुसार आपल्याला MSP आलेले दिसतील. तर लक्षात ठेवा मित्रांनो, तर तिकडे किती तर लक्षात ठेवा ते ज्वारीचं 3300 समथिंग आहे, 3400 समथिंग आहे, ते 2225 आहे, 2375 आहे, 2450 आहे, 2425 आहे, असे किचकट आकडे लक्षात ठेवायचे, राऊंड फिगर लक्षात ठेवायची मित्रांनो. त्यामध्ये पण काय लक्षात ठेवायचे की समजा हे 3300 समथिंग होतं काहीतरी, तर ते शून्य काढून टाकायचे, पुढच्या आकड्यातला काय म्हणजे ही 4 अंकी संख्या आहे काहीतरी, पण त्यातलं काय करायचं पुढचं घ्यायचं नाही आपल्याला. समजा हे 2100 समजा हा 40 होतात, म्हणजे मी सांगतो हे तसं नाही पण लक्षात 40 नाही ते पण 21 समथिंग काहीतरी आहे. तर मी फक्त काय केलं, पुढचं 21 लक्षात ठेवलं, 2225 काहीतरी होतं, काहीतरी हॉटेवर काय असेल ते आपण फक्त पुढचा अक्षर घेतला म्हणून 21, 22, 23, 25 आणि 33 ते 34. म्हणजे लक्षात ठेवा जर असं गेलं तर 21, 22, 23, 24 नाही तर 25 घ्यायचं पुढं. 21, 22, 23, 25 काय 21, 22, 23, 25 आणि सगळ्यात हायस्ट किती 33, 34 म्हणजे ज्वारीचं पाहिलं. आणि तुम्ही जर काल पाहिलं असेल मूग आणि तूर, बरोबर आहे, सगळ्यात जास्त मुगला होता, नंतर काय होतं तुरला हे MSP पाहिलेला दिसेल. मुगाला किती होता मित्रांनो, रिपीट करतो, तर लक्ष 8682 होता आणि तुरीला 7550, बरोबर आहे, 8000 प्लस आणि इकडं 8500 प्लस, तिकडे 7500 प्लस होता, बरोबर आहे. अशा प्रकारे मी कालचे एक ट्रिक्सचं थोडं सांगायचं राहिलं होतं. नंतर बघूयात ॲग्रीटेक प्रकल्प. आता लक्षात ठेवा मित्रांनो, नावामध्ये कधी कधी ना अक्षराची फोड करणं शिकायचं. काय फोड म्हणजे तुम्हाला ऑब्झर्वेशन ना क्लीन ऑब्झर्वेशन पाहिजे, चौकस बुद्धी पाहिजे, एकदम निरीक्षण ना खतरनाक पाहिजे. आणि जेव्हा निरीक्षण चांगलं असतं ना तेव्हा तुम्हाला म्हणतो ना की ऑब्झर्वेशनमुळे काय होतं की तुमचे काही सॉफ्ट स्किल डेव्हलप होतात, उत्तर काढण्याचे. मला सांगा ॲग्रीटेक, टेक नाव काय आहे, टेक्नॉलॉजी आहे ना, मग टेक्नॉलॉजी रिलेटेड काही प्रोजेक्ट आहे. ॲग्रीटेक प्रकल्पाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना अचूक सल्ला देणारे व मार्गदर्शन करणारे एकात्मिक संगणकीय मोबाईल ऍप्लिकेशन प्रणाली तयार करणे आहे. बरोबर आहे, काय म्हणलंय, एकात्मिक संगणकीय मोबाईल ऍप्लिकेशन प्रणाली तयार करणे आहे ॲग्रीटेक प्रकल्प आहे. बरोबर आहे. त्यामध्ये काय करायचंय, विविध पिकांच्या अचानक मोजणीसाठी सॅटेलाइट इमेजिंग आणि ड्रोन तंत्राचा वापर, लागवड केलेल्या पिकांचं आरोग्य संरक्षण, पिकाच्या काढणी पश्चात उत्पन्नाचा अंदाज व विविध संगणकीकृत प्रणालीच्या परस्पर जोडण्याद्वारे माहितीचे एकत्रीकरण यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत ॲग्रीटेक मार्फत. तर आपल्याला मी आजच्या लेक्चर नंतर हे टाकणार आहे ॲग्रीस्टॅक पॉलिसी काय आहे महाराष्ट्राची. ॲग्रीस्टॅक नवीन आले ना, ॲग्रीस्टॅक ते पण तुम्हाला मी ह्याच्यामध्ये पुढे उल्लेख असेल तर ठीक आहे, तर नसेल तर मी तुम्हाला ऑनलाईन सर्च करून ते एक ॲग्रीस्टॅक काय ते टाकणार आहे आज. तर लक्षात ठेवा. नंतर आहे DBT मध्ये आलं ना, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, मग काहीतरी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मदत आहे, डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काहीतरी रक्कम दिली असेल. तर लक्षात ठेवा शेतकरी ना एकात्मिक संगणकीय प्रणाली केंद्र व राज्य शासनाच्या 25 पेक्षा जास्त कृषी योजनांखाली दिले जाणारे अनुदान व आर्थिक लाभ आर्थिक लाभ पात्र शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरित करण्यासाठी विकसित करण्यात आले. किती 25 प्लस, लक्षात ठेवा 25 म्हणजे डायरेक्ट DBT द्वारे आपण पाहिलं आहे. पहल जे स्कीम होती सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे DBTचं, जे सगळ्यात जास्त सक्सेसफुल मॉडेल आपण पाहतो. बरोबर आहे. पहलच्या धर्तीवर आपण जर पाहिलं तर त्या DBT शेतकऱ्यासाठी कोणती DBT शेतकरी योजना महत्वाचा आहे, नक्कीच लक्षात ठेवा. सगळ्यात इम्पॉर्टंट व्ही आहे, पी म्हणजे मी राष्ट्रीय कृषी विकास योजना, कॅपिटल या राष्ट्रीय कृषी विकास योजना सुरुवातीला लक्षात ठेवा. राष्ट्रीय कृषी विकास योजना नेहमी क्वेश्चन येतात, जवळपास मला 3 ते 4 वेळेस हा क्वेश्चन मला PY मध्ये दिसलेला आहे राज्यसेवा मेन्स GS4 मध्ये. तर हा काळजीपूर्वक पाहिजे. राष्ट्रीय कृषी विकास योजना लक्षात ठेवा मित्रांनो, जर एक क्रम होता. राष्ट्रीय कृषी विकास योजना कधी आली लक्षात ठेवा, 2007-8 ला आली. 10 वर्षांनी राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार आली, म्हणजे 10 वर्षांनी काय लागली, स्पीड भेटली. 10 वर्षांनी काय झालं, रफ्तार 10, बरोबर.
आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया ही नंतर कधी आली 2022 ते 23 लक्षात ठेवा. आणि 2022-23 का लक्षात ठेवा की शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करायचं. मी तुम्हाला पहिल्या लेक्चरपासून सांगतोय की सगळ्या जवळपास काही एक्झाम काय म्हणतात सॉरी एक्झामच आलं ज्या योजना आहेत त्या ॲग्रिकल्चर रिलेटेड त्या बऱ्यापैकी रिफॉर्म केल्या किंवा त्यात काही ॲड केलं किंवा काहीतरी चेंजेस झाले ते 22 नंतर झाले. आणि 22 आहे काही ॲग्रिकल्चर जे स्कीम आहे त्या रिफॉर्मसाठी एक म्हणायचं एक काय होतं फॉल्ट लाईन म्हणायची किंवा माइलस्टोन म्हणायचं की 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करायचं होतं. जर तुम्ही पाहिलं की 2022-23 काय राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया लक्षात ठेवा. बरोबर आहे, मला सांगा लक्षात ठेवा. आणि नंतर चौथा आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना. राष्ट्रीय कृषी विकास योजना असं हे आहे बरोबर. नंतर जे चेंज झालेलं की नंतर 28 नोव्हेंबर 2024 त्याचे नामांतर राष्ट्रीय कृषी विकास योजना असे झाले असं दिलेलं आहे लक्षात ठेवा. परत म्हणजे परत नामांतर झालेलं आहे त्याचं. तर मग लक्षात ठेवा की आता 4 वेळेस त्याचं नाम पहिल्यांदा उगम कसा झाला राष्ट्रीय कृषी विकास योजना 2007-8ला, राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार 17-8ला राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया 2022-23. आता लक्षात राष्ट्रीय कृषी योजना कधी 7-8ची 10 वर्षांना रफ्तार आलं आणि परत काय आलं लक्षात ठेवा 22-23ला तर कॅफेटेरिया. आता मला लक्षात कसं ठेवायचं 7-8ला आली 10 वर्षांच्या काय स्पीड भेटली ना 10 वर्षांना 10 पैकी 10 मार्क भेटला असला 10/10 म्हणून त्याला काय आली स्पीड आल्यामुळे काय 10 वर्षानं म्हणजे 17-18 काय आली रफ्तार आली. आणि लगेच लक्षात ठेवा आपलं शेतकरी उत्पन्न डबल करायचं होतं 2022ला त्या संदर्भात जर पाहिलं कॅफेटेरिया आली. मग लक्षात ठेवा तो पळू काय झाला थकला म्हणून कॅफेटेरिया असतो ना आपलं कॉफी पिण्यासाठी कॅफेटेरिया लक्षात ठेवा 22-23ला. आणि 22-23 आलं की त्यानंतर परत राष्ट्रीय कृषी विकास योजना 2022-23ला काय झालं ते सॉरी एक मिनिट हे नाही कॅफेटेरिया एवढं तिन्हीचं लक्षात राहील तुमच्या. नेमकं पुढं काय आणखी तुम्हाला सांगतो. आणि सन 24 मध्ये परत काय झालं त्याच्या नामांतर प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणजे बरोबर आहे. म्हणजे त्याचं 4 वेळेस म्हणजे त्याचं नामांतर कसं झालं. पहिलं राष्ट्रीय कृषी विकास योजना मी रिपीट काय करतोय हा VIP क्वेश्चन आहे म्हणून. राष्ट्रीय कृषी विकास योजना 7-8ला, राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार 10 पैकी 10 मार्क भेटले. रफ्तार म्हणजे स्पीड भेटला 10 वर्षांना 17-18. आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया ज्यावेळेस शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करायचं त्यावेळेस त्याचं नाव हे केलेलं आहे चेंज केलं 2022-23ला कॅफेटेरिया. पळू जमला ना माणूस मग कॉफीमध्ये गेला पाणी पिला मस्तपैकी परत बाहेर पडला. आणि नंतर बाहेर पडल्यानंतर काय केलं परत राष्ट्रीय कृषी विकास योजना त्याचं परत जे नाव होतं राष्ट्रीय कृषी विकास योजना आपलं राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया त्याचं नाम काय झालं 2024ला प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना. बरोबर आहे कोणती प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना. नाव चेंज झालेल्या स्कीमवर आपल्याला क्वेश्चन आलेले आहेत. बरोबर आहे, त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो हे योजना काळजीपूर्वक लक्षात ठेवा VVVIMP आहे. त्या लक्षात ठेवा ह्या योजनेमध्ये काय आहे ते लक्षात ठेवा आपण मित्रांनो की कृषी प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन कृषी यांत्रिकरण उपाभियान कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम मुदा आरोग्य पत्रिका व व्यवस्थापन सेंद्रिय शेती परंपरागत शेती कृषी विकास योजना कृषी वनीकरण या घटकाचा समावेश आहे. ह्या सगळ्या 6 घटकाचा समावेश आपल्याला दिसतो. अहवालांतर्गत उत्पादन वाढ पायाभूत सुविधा व मालमत्ता यासाठी 70% निधी दिला जातो. म्हणजे पायाभूत सुविधा महत्त्वाच्या ना त्यासाठी 70% निधी दिला जातो. राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत राष्ट्रीय प्रधानांच्या विशेष उपाययोजनासाठी 20% निधी आणि विनाविलीपर्यंत उपक्रम व कृषी उद्योजकता विकास प्रकल्पासाठी 10% निधी राखीव आहे. तर तो निधी कसा आहे लक्षात ठेवा 70 बरोबर आहे 20 आणि 10 असा आहे 70-20-10 बरोबर आहे 70-20-10. मग 70 काय आहे मित्रांनो लक्षात ठेवा राष्ट्रीय कृषी 70 काय आहे तर पायाभूत सुविधा बरोबर आहे सगळ्यात जास्त काय लागेल पायाभूत सुविधा लागेल ना. आणि दुसरं जे आहे राष्ट्रीय प्रधानांच्या विशेष उपयोजना जे आहे त्याला 20% आणि इनोव्हेशनला जे आहे ते 10% बरोबर आहे. पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चरला किती लक्षात ठेवा 70%. नॅशनल इम्पॉर्टन्सला काय लक्षात ठेवा 20% आहे. आणि जे आपल्याला इनोव्हेशनसाठी 10% आहे. म्हणजे लक्षात ठेवा इनोव्हेशन किती 10%. त्यालाच आपण म्हणतो नवनिर्मिती नाविन्यपूर्ण उपक्रम. अशा प्रकारे ही योजना होती. नंतर बघा प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक लक्षात ठेवा ही पण लक्षात ठेवा पाण्याच्या अधिक कार्यक्षम वापर व पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्ती उत्पादकता या उद्देशाने ही सूक्ष्म योजना सन 2015-16 पासून राज्यात राबवण्यात येत आहे. आणि सन 2022-23 पासून केंद्र शासनाने प्रति थेंब अधिक पीक योजना राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबवण्याचा निर्णय घेतला. तर लक्षात ठेवा मित्रांनो हे ह्या 2 लाईनी खूप महत्त्वाच्या की प्रथम म्हणजे जे होतं पर ड्रॉप मोर क्रॉप असं ती योजना होती. पर ड्रॉप मोर क्रॉप असं म्हणते बरोबर आहे ती इंग्लिशमध्ये. तर लक्षात ठेवा की काय प्रति थेंब पर ड्रॉप मोर क्रॉप प्रति थेंब अधिक पीक लक्षात ठेवा कधी चालू झाली ती 15-16 पासून चालू झाली. 15-16ला काय लक्षात ठेवा मित्रांनो एकात्मिक फलोत्पादन अभियान. मग फलोत्पादनाला काय पाहिजे पाणी पाहिजे ना. आणि तुम्हाला एक जाणलं असेल आपण काय करतो फळाचे जे पीक असतात डाळिंब असेल मोसंबी असेल त्याला ड्रिप इरिगेशन करतो. ड्रिप इरिगेशन काय असतं पर ड्रॉप मोर क्रॉप म्हणजे किती जेवढी ड्रॉप पडेल तेवढं ते क्रॉप बाहेर येईल क्रॉप म्हणजे पीक जास्त येईल. म्हणजे तुम्हाला एक जाणलं असेल ड्रिप इरिगेशनमुळे खूप पाणी एकदम पर्क्युलेट व्यवस्थित होतं आणि झाडाला त्याचा एक योग्य प्रकारे होता आणि पाण्याचीही आपला शिव होती. पर ड्रॉप मोर क्रॉप जी आहे 15-16ला एकात्मिक फलोत्पादन अभियान निश्चित
योजनेशी तुम्ही जोडू शकता, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि लक्षात ठेवा परत काय केलं की नंतर त्यामध्ये काही चेंजेस झाले आणि तुम्ही जर पाहिलं की 2022 डबल इन्कम करत होतं त्यावेळेस काय केलंय पर ड्रॉप मोर क्रॉप ही जी योजना आहे राष्ट्रीय विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत आणलेली राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया आणलेली फक्त लक्षात राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि या योजनेअंतर्गत अल्प व तल्प भूधार शेतकऱ्यांसाठी 55% व शेतकऱ्यांना व इतर शेतकऱ्यांना 5 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादित 85% अनुदानाचा निकष आहे. त्याला लक्षात ठेवा अल्प व अत्यल्प भूधार शेतकऱ्यांसाठी किती 55% लक्षात ठेवा 55-45 5 हेक्टरपेक्षा जास्त असते 5 हेक्टरच्या मर्यादित इतर 5 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादित जे होते त्यांना 45% म्हणजे जे आहे अल्प व अत्यल्प 55 लक्षात ठेवा आणि इतरसाठी 45 जरी लक्षात ठेवलं तरी तुमच्या लक्षात राहील. अशा प्रकारे नंतर आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना सूक्ष्म सिंचन शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासाठी ही योजना राज्यात सन 2019-20 पासून राबवण्यात आहे. काय तुम्हाला जे पाहिलं 19 इलेक्शन झालं लगेच ही दुसरी योजना आली. लक्षात ठेवा ही कशी योजना लक्षात ठेवायची तुम्हाला लास्ट ट्रिक्स सांगणारच आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका. शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राज्यात सन 2019-20 पासून राबवण्यात येत आहे. नावाचं काय आहे शाश्वत कृषी सिंचन योजना. या योजनेअंतर्गत राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रतिथेंब अधिक पीक योजनेअंतर्गत अनुदानाव्यतिरिक्त अत्यल्प अल्प भूधार शेतकऱ्यांना 25% पूरक अनुदान आणि इतर शेतकऱ्यांना 30% पूरक अनुदान दिले जाते. तर लक्षात ठेवा आपण जर पर ड्रॉप मोर क्रॉप जे होतं राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ते आपण जर पाहिलं अत्यल्प अल्प भूधार शेतकऱ्यांना 55% होतं आणि इतर जे 5 हेक्टर पर्यंत होती त्यांना किती होतं 45% होतं. लक्षात ठेवा मित्रांनो त्या संदर्भात. आणि दुसरी आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना सूक्ष्म सिंचन. तर लक्षात ठेवा ही आपली जर पाहिलं तर आपल्याला ही सेंट्रलची स्कीम दिसेल आपल्याला हे राज्याची दिसेल की मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना सिंचन योजना सूक्ष्म सिंचन ह्याच्यामध्ये काय ते वर जे अनुदान दिलेत नाही ह्या योजनेअंतर्गत म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रतिथेंब अधिक पिकाच्या त्या अंतर्गत दिलेलं होतं जे 55-45 ते सोडून आणखी काय केलंय अल्प आणि अल्पभूधार शेतकऱ्यांना 25% आणि इतर शेतकऱ्यांना किती 30% असं लक्षात ठेवा 25 आणि 30% लक्षात ठेवा किती 25 आणि 30% तिथं सगळ्यात जास्त कोणाला होतं अत्यल्प अल्प वाल्यांना होतं 55%. तर तिकडे जास्त असल्यामुळे इकडे समजा इकडे थोडं कमी केलं 25 आणि तिकडं इतर वाल्यांना 45 होतं कमी होतं म्हणून इथं जास्त केलं असं लक्षात ठेवा 25-30 तिकडे होतं 55-45 इथं किती आहे 25-30. तुम्हाला जाणवं असेल की प्रधानमंत्री किसान आपली जी योजना आहे 6,000 हप्ता भेटतो सेंट्रलचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना नंतर नमो शेतकरी आपण पाहतो महासन्मान निधी योजना ती जे आहेत ती सेंट्रलची 6 आणि आपली 6 अशी भेटतात बरोबर 12,000 भेटतात. त्या प्रकारे बघू शकतो सेंट्रलची ही आहे राज्याची आहे. सेंट्रलमध्ये 55-45 आहे आणि इथं किती 25-30 असं लक्षात ठेवा. आता टेन्शन आणि सगळ्यात की तुषार सिंचन प्रकल्प आणि ठिबक सिंचन प्रकल्प तर लक्षात ठेवा तुषार सिंचन प्रकल्प काय तर कमीत महाराष्ट्रामध्ये म्हणजे जर पाहिले आणि ठिबक सिंचन जास्त आहेत बरोबर आहे. सगळ्यात जास्त वापर ठिबक सिंचनचा होता मग पैसा पण कोणाला जास्त जाईल ज्याला जास्त उपयोग होत चालत जाईल ठिबक सिंचनला तुषार सिंचनला पैसा कमी आहे. सरळ इन्फॉर्मेशन आहे साधं लॉजिक आहे म्हणजे असं काही हे होणार म्हणजे असं काही आवड नव्हतं याचं चार्ट त्यामुळे जस्ट मी तुम्हाला चार्टमधून काही क्वेश्चन आले ते आपल्याला कोणाला किती कर्ज भेटलं त्या संदर्भात जर पाहिला तर असा विचारला तरी सरळ क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो. नंतर आहे कृषी यांत्रिकरण अभियान खरीप हंगामाचा कमी होत चाललेला कालावधी पीक लागवड खाली विविधता शेतीचे घटने क्षेत्र पहिल्या संख्येत होणारे घट मजुरांची अनुपलब्धता मजुरांचे वाढते दर याच्यामुळे उद्भवलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सन 2014 पासून राज्यात कृषी यांत्रिकरण अभियान राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांना सुधारित कृषी अवजारे खरेदीसाठी अनुदान देणे व कृषी अवजारे बँक स्थापन करणे हे अभियानाचे घटक आहे. तर लक्षात कृषी यांत्रिकरण अभियान 2014-15 इलेक्शन आलं की लक्षात ठेवा की मला सांगा 2022ला आम्हाला काय करत होतं उत्पन्न डबल करत होतं त्याची पायमुळे कुठं रोवली होती लक्षात ठेवायचं की कृषी यांत्रिकरण अभियान ती कधीच आहे ते तुम्हाला नंतर सांगतो. सध्या एवढं लक्षात ठेवा कृषी यांत्रिकरण अभियान जे होतं 2014-15 इलेक्शन कधी झाल्या 14-15 लक्षात ठेवा. आणि त्यासाठी तो कृषी अवजारे खरेदीसाठी अनुदान देणे व कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी काय कृषी अवजारे बँक लक्षात हे महत्त्वाचं आहे. कृषी अवजारे बँक कायसाठी कृषी यांत्रिकरण अभियानाअंतर्गत स्थापना. तुम्हाला जाणवलं असेल की कृषी अवजारे बरं ट्रॅक्टरची संख्या किती मेकॅनायझेशन शेतीचे यांत्रिकीकरण ह्याच्यावर आपल्याला क्वेश्चन आलेले दिसतील ते लक्षात ठेवा. नंतर ही ट्रिक्स आहे सन्मान कुसुमचा शाश्वत फुले देऊन पुण्य भेटले अशा 5 1 2 3 4 5 असं 5 स्कीम आहे तुम्हाला कशाला ठेवायचं मी लास्टला सांगतो. कोरडवाहू क्षेत्र कार्यक्रम कोरडवाहू शेतीची जोखीम कमी करण्यासाठी कृषी आधारित उत्पन्न निर्मितीच्या संधी उपलब्ध करणे व उपलब्ध नैसर्गिक साधने तसेच विविध उपायांद्वारे निर्माण झालेल्या संसाधनांचा इष्टतेने वापर करून कोरडवाहू शेती शाश्वत करणे या कार्यक्रम म्हणजे जे उद्दिष्ट आहे सरळ आपल्याला काही एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही ते सरळ स्टेटमेंट आहे. आपल्या कोरडवाहू शेती विकास कार्यक्रम म्हणजे काय शाश्वत त्याचा विकास करणे एवढं लक्ष ठेवलं तरी चालेल. मृदा आरोग्य व्यवस्थापन आणि मृदा आरोग्य पत्रिका सॉइल हेल्थ कार्डवर आपल्याला नेहमी PYQला क्वेश्चन आले दिसतील. जमिनीचे आरोग्य तपासणे उत्पादकता वाढवणे या करिता एकत्रित पोषण मूल्य व्यवस्थापनास प्रोत्साहन देण्यासाठी
मृद आरोग्य व्यवस्थापन व मृद आरोग्य पत्रिका वितरण ही दोन उपाय अभियाने राबवण्यात येत आहे. का मृद आरोग्य व्यवस्थापन आणि मृद आरोग्य पत्रिका. मृद आरोग्य पत्रिका मृद व पाण्याचे नमुने तपासण्याकरिता राज्यात 32 मृद चाचणी प्रयोगशाळा व 5 खत नमुना चाचणी प्रयोगशाळा स्थापित करण्यात आल्या. किती 32 मृद आहेत, किती 32 आणि 5 खत नमुना, बरोबर आहे. 32 आणि 5 लक्षात ठेवा, 32 आणि 5 असं लक्षात ठेवा. मृद आरोग्य स्थितीबाबत जागरूकता निर्माण करणे व मृद आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना सुचवणे या उद्देशाने शेतकऱ्यांना 3 वर्षातून एकदा मृदा आरोग्य पत्रिकाचे वितरण करण्यात येते. सॉइलचं आरोग्य काय आहे, कसं आहे, त्यासाठी आपल्याला हे पाहता येईल. आणि सॉइल हेल्थ कार्ड किती दिलं जातं लक्षात ठेवा मित्रांनो, 3 वर्षातून एकदा देतं जातं. 3 वर्षातून एकदा आहे. बाकीचं काही जरी नाही लक्षात राहिलं ते मृदा आरोग्य कार्ड म्हणून त्याचं वैशिष्ट्य लक्षात येईल की त्याचं आरोग्य जपण्यासाठी. पण एवढं लक्षात ठेवा मित्रांनो की काय 3 वर्षातून एकदा, काय 3 वर्षातून एकदा सॉइल हेल्थ कार्ड. सॉइल हेल्थ कार्ड 3 शब्द येतं, सॉइल हेल्थ कार्ड म्हणून 3 शब्दामुळं 3 वर्षातून एकदा असं लक्षात ठेवा. काही पण बनवायचं लक्षात राहण्याशी मतलब आपलं नॉनसेन्स का वाटणं आपल्याला, बरोबर आहे. मार्क भेटण्याशी मतलब. परंपरागत कृषी विकास योजना या योजनेचे उद्दिष्ट काय तर रासायनिक खते. आता मग सांगा परंपरागत कृषी विकास योजना म्हणजे काय, आपण पारंपरिक शेती होते त्यामध्ये काय करायचं आपल्याला, हे करायचं काय करायचे आपल्याला त्यामध्ये चेंजेस करायचे. म्हणून हे रासायनिक खते कीटकनाशकाचा वापर न करता सेंद्रिय शेती पद्धती वाढवून जमिनीची सुपीकता व आरोग्य सुधारणे, रसायनमुक्त सुरक्षित आरोग्यदायी व पौष्टिक सेंद्रिय उत्पादन करणे, नैसर्गिक शेती उत्पादन मूल्य साखळी विकसित करणे, शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी स्तरावर जैविक निविष्ठा संशोधन केंद्राची स्थापना करणे. जैविक निविष्ठा, बरोबर आहे. जैविक निविष्ठा संशोधन केंद्राची स्थापना करणे हे महत्त्वाचं आहे. आणि काय ही योजनेनंतर एकूण 20 हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना गट तयार केला जातो व त्या गटाला सलग 3 वर्ष लाभ दिला जातो. म्हणजे काय केलंय परंपरागत कृषी विकास योजना म्हणजे आहे ना आपलं खत बियाणे रासायनिक वापरायचे सोडून आपलं सेंद्रिय प्रकारची शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. मग ते कसं दिलं जातं प्रोत्साहन लक्षात ठेवा की 20 हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांचा गट तयार केला जातो. म्हणजे 20 हेक्टर आणि तो किती वर्ष झाले ते 3 वर्षासाठी लाभ दिला जातो. वर पण पाहिलं तर 3 वर्ष तुम्हाला दिसतील. आणि इथं पण किती 3 वर्ष 20 हेक्टर आणि 3 वर्ष काय 20 एकर नाही बरं का मित्रांनो, हेक्टर बोलतोय. 20 एकर नाही 20 हेक्टर मोठा एरिया आहे आणि तो 3 वर्षासाठी लाभ दिला जातो परंपरागत कृषी विकास योजना. तर तुम्हाला जाणवं असेल सेंद्रिय शेतीमध्ये 32.7% आपला महाराष्ट्र ऑल इंडियामध्ये पहिल्या क्रमांकाला आहे. कालच आपण इन्फॉर्मेशन पाहिली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना सन 2020-21 पासून राज्यात राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ही योजना राबवण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना रोगमुक्त दर्जेदार भाजीपाल्याचे उत्पादन व त्यांची निर्यात करण्यासाठी यासाठी प्रोत्साहन करण्यात येते. काय करायचं राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ही योजना राबवण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना रोगमुक्त दर्जेदार भाजीपाल्याचे उत्पादन लक्षात ठेवा, भाजीपाल्याचे उत्पादन व त्याच्या निर्यात यासाठी प्रोत्साहन करण्यात येते. तर आपल्या विचारलं भाजीपाला आहे, पिकं आहे, फळं आहे, असं काही पण ऑप्शन देते. तर स्पेसिफिक लक्षात ठेवा भाजीपाला, काय भाजीपाला लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा अहिल्यादेवी यांच्या नावाने आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या नावाने, बरोबर आहे. तर लक्षात ठेवा रोपवाटिका स्थापनेसाठी 0.40 हेक्टर जमीन असली व पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत असलेले शेतकरी या योजनेत पात्र आहेत. म्हणजे नुसतं कुणाला द्यायचं आहे की ज्यांना पाण्याचा स्रोत आहे, कोरडं एखाद्याला पाण्याचा स्रोत नाही त्याला ही योजना कशी लागू होईल, बरोबर आहे. मराठवाड्यातलं एखादं गाव आहे बीड जिल्ह्यातलं तिथं पाणीच येत नाही, मग तिथं लाभ घेऊन फायदाच नाही. पाणीच नाही ना तिथं आधी पाणी प्रोव्हाइड करेल नंतर करावं लागेल, नंतर ही योजना लागावं लागेल, योजना लागू करावं लागेल. 0.40 हेक्टर काल आलं ना, काल 2 योजना होत्या. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने होती, दुसरी बिरसा मुंडा यांच्या नावाने होती. 0.40 हेक्टर ते 6 बरोबर तुम्हाला बोलतो ना 6 हेक्टर पर्यंत 0.40 ते 6 हेक्टर दोन्हीकडे पण होतं. मग ते स्टार्टिंगचं म्हणून होतं 0.40 हेक्टर एकदा पण येणार आहे. तर लक्षात ठेवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तो क्रायटेरिया लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा यांच्या नावाने योजना होती 0.40 ते 6 हेक्टर किंवा बिरसा मुंडा यांच्या नावाने होती त्याची 0.40 ते 6 हेक्टर. आणि आता आपण बघतोय अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने काय आहे 0.40 हेक्टर असं लक्षात ठेवा. आणि काय कृषी पद्धतीवर महिला व त्यांचे गट जसे भाजीपाला उत्पादक व अल्प अत्यल्पभूधार शेतकरी त्यांचे गट यांना प्राधान्य दिले जाते. हा शब्द आहे ना अल्प अत्यल्पभूधार हे लय महत्त्वाचं आहे की ह्यांना जास्त लाभ दिले जातात. लक्षात अल्प अत्यल्पभूधार कंटिन्यू येणारा शब्द आहे. नंतर नंतर काय लक्षात ठेवा 2021 पासून होती ना मित्रांनो, बरोबर आहे. आणि तुम्हाला जर पर ड्रॉप मोर क्रॉप 22 तुम्ही जे पाहिलं राष्ट्रीय कृषी नंतर काय झालं राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबवण्यात येते. आणि नंतर सेकंड जी स्कीम आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ही पण राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबवण्यात येत आहे. लक्षात ठेवा विस्तार सुधारणासाठी राज्य विस्तार कार्यक्रमांना सहाय्य. लक्षात ठेवा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था आत्मा मार्फत शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा प्रसार करून विस्तार प्रणाली शेतकरी संचलित व शेतकरी उत्तरदायी करणे हा योजनेचा उद्देश आहे. काय आत्मा मार्फत शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञानाचा प्रसार करून विस्तार प्रणाली शेतकरी संचलित व शेतकरी उत्तरदायी करणे हा योजनेचा उद्देश आहे. तर लक्षात ठेवा विस्तार सुधारणासाठी राज्य विस्तार कार्यक्रम काय आहे ते लक्षात ठेवा. त्यामध्ये एक त्याचं सांगतो की आत्मा आहे, आत्मा काय आत्मा आहे त्याचं नाव काय आत्मा. आत्माचं लॉंग फॉर्म असा आहे मित्रांनो ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी. काय
ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी, ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी, ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी, लक्षात राहील ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी. आणि टी मध्ये काय लक्षात ठेवा टेक्नॉलॉजी, मग टेक्नॉलॉजी रिलेटेड आहे नाही आपण बघतोय बघा तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. दुसरं आहे प्रशिक्षण, कृषी प्रत्यक्ष शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा, शेतकरी गट निर्मिती व त्यांची क्षमतावृद्धी, शेती शाळा, किसान गोष्टी, कृषी प्रदर्शने, शेतकरी मेळावा, शेतकरी मित्र इत्यादी योजनेचे घटक आपल्याला पाहता येतील. आत्मा लक्षात ठेवा, आत्मा म्हणलं की लक्षात ठेवा त्याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी. आणि विस्तार सुधारण्यासाठी राज्य विस्तार कार्यक्रमांना सहाय्य देण्यासाठी लक्षात ठेवा कोणामार्फत आत्मामार्फत होतो, बरोबर आहे शेतकऱ्याचा आत्मा लक्षात ठेवा असं लक्षात ठेवा. अन्न आणि पोषण सुरक्षा योजना, क्षेत्र व उत्पादकता वाढवून तसेच सुपीकता व उत्पादनाचा पुनर्स्थापित करून तांदूळ, गहू, डाळी, तृणधान्य, पौष्टिक तृणधान्य, भरडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनात कायमस्वरूपी वाढ करणे हे अन्न आणि पोषण सुरक्षा योजनेचे उद्दिष्ट आहे. सगळं जे येईल ते सगळं पोषण सुरक्षेमध्ये टाकून द्यायचं, बरोबर आहे. एवढं काय टेन्शन घ्यायची गरज नाही, सगळ्यांचा समावेश अन्न व पोषण सुरक्षा योजनेमध्ये येतो. कृषी उन्नती योजना, ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम त्याचा लक्षात ठेवा, हा कार्यक्रम लक्षात ठेवा, त्याचा हायलाइट लक्षात ठेवा. फक्त काय किफायतशीर किंमत काय आहे, किफायतशीर किंमत लक्षात ठेवा, फक्त कीवर्ड किफायतशीर किमतीत दर्जेदार व प्रमाणित बियाणे उपलब्ध करून देणे तसेच उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने कृषी उन्नती योजनेनंतर ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम या राज्यामध्ये राबवण्यात येत आहे. कोणत्या कृषी उन्नती योजनेअंतर्गत, कोणत्या कृषी उन्नती योजनेअंतर्गत, बरोबर. या योजनेचा प्रति शेतकरी एक क्षेत्रापर्यंत प्रमाणित बियाणे पुरवले जातात. किती प्रति शेतकरी 1 एकर, किती एक शेतकरी 1 एकर, एक शेतकरी 1 एकर. कृषी उन्नती योजना ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम काय किफायतशीर किमतीत काय करायचं शेतकऱ्यांना काय करायचं बियाणे उपलब्ध करून देणे. तर हे खूप महत्त्वाचा VIP हे पॉईंट आहे लक्षात ठेवा. नंतर आहे पीक कीटक सर्वेक्षण सल्लागार प्रकल्प क्रॉपशॅप, बरोबर आहे. तर लक्षात ठेवा क्रॉपशॅपचा लॉंग फॉर्म काय लक्षात क्रॉप पेस्ट सर्वेलन्स अँड ॲडव्हायझरी प्रोजेक्ट. काय क्रॉप पेस्ट सर्वेलन्स अँड ॲडव्हायझरी प्रोजेक्ट लागला का. सर्वेलन्स म्हणजे बघा ना एक निरीक्षण करणं की आपलं काय म्हणताला लक्ष ठेवणे असं लक्ष ठेवा. आणि दुसरं काय आहे ॲडव्हायझरी म्हणजे सल्लागार आहे. मग पीक कीटक सर्वेक्षण सल्लागार प्रकल्प क्रॉपशॅप लक्षात क्रॉपशॅप, बरोबर नाही. पी क्रॉप मधलं काय लक्षात ठेवा क्रॉपशॅप मधलं पी लक्षात पेस्ट लक्षात ठेवा. मग तुम्हाला सगळं करून झाली योजना काय या प्रकारचा उद्देश प्रशिक्षण व भेटीद्वारे कीड व रोग व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे व माहिती देणे, कीड व रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी उपाययोजना करणे, शक्य व्हावं म्हणून पूर्वसूचना देणे व मोफत SMS द्वारे माहिती व शास्त्रशुद्धी सल्ला देणे हा आहे. क्रॉपशॅप म्हणलं की क्रॉपशॅप त्यामध्ये PP आला किती काय पेस्ट रिलेटेड आहे लक्षात ठेवा. बस जास्त लक्षात ठेवू नका क्रॉपशॅप पेस्ट रिलेटेड आहे लक्षात ठेवा. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान मित्रांनो पहिल्या लेक्चरपासून सांगते 2005 साला राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि 15-16ला एकात्मिक फलोत्पादन अभियान. एवढं लक्षात ठेवा. ह्याच्या पुढं ह्याचं काही लक्षात नाही राहिलं तरी चालेल. आणि लक्षात ठेवा 34 जिल्ह्यामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान राबवण्यात येते. किती 34 जिल्ह्यामध्ये कोण तुम्हाला जर पाहिलं तर 34 जिल्हे तुम्हाला नेहमी दिसत किती 34 जिल्हे, बरोबर आहे. तर लक्षात ठेवा. अशा प्रकारे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेनंतर फळबाग लागवड योजना ही पण महत्त्वाची आहे. ही कधी 11-12 आहे बंदीच आलेली आहे लक्षात ठेवा. 11-12 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेनंतर फळबाग लागवड योजना आता राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे लक्षात ठेवा. तिथं 34 म्हणलं तिथं 34 आहे. आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेनंतर काय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेनंतर जॉब कार्ड धारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे त्यांच्या स्वतःच्या मग लागवड योग्य किंवा परीक्षित जमिनीत 2 हेक्टरपर्यंत काय करणे फळबाग लागवड करून रोजगार निर्मिती करणे ह्या योजनेचे उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा, बरोबर आहे ना. तर लक्षात ठेवा आता 11-12 आहे ना. महात्मा गांधी कसं आहे सर्वसमावेशक व्यक्ती होते, बरोबर आहे. म्हणजे असं कोणत्या पक्षाशी हे जर असं करून तुम्हाला दिसणार नाही सर्वसमावेशक व्यक्ती आहे असं लक्षात ठेवा. आणि त्याला रिलेटेड तुम्हाला असं जर पाहिलं की मग ती त्याचं काही इलेक्शन असं काही डेट ठेवून ती काही योजना आलेली नव्हती. तर 11-12 लक्षात ठेवा 11-12 असं लक्षात ठेवा. आणि 11-12 म्हणजे किती 34 जिल्ह्यामध्ये. आणि काही राष्ट्रीय मनरेगा अंतर्गत जे होते ते जॉब कार्ड धारक शेतकरी होते ना त्याला त्यांचं उत्पन्न वाढवायचे त्यांच्या स्वतःच्या लागवड योग्य किंवा परीक्षित जमिनीत 2 हेक्टरपर्यंत काय करण्याचे फळबाग लागवड करून रोजगार निर्मिती करणे हे उद्दिष्ट आहे. म्हणजे विचार करा मनरेगाचे जे जॉब कार्ड होल्डर होते त्यांच्यासाठी होती. मग लक्षात ठेवा ती काय होतं त्या मनरेगा पण महात्मा गांधी यांच्या नावाने आहे आणि फळबाग पण त्याच नावाने त्या काही इंटरलिंक आहेत नाही होत ना त्या अंतर्गत त्यामुळे हे लक्षात राहील तुमच्या. 11-12 आहे ना तर लक्षात ठेवा 12 मधलं हे 2 हेक्टर ठेवा आणि 1 मधला हा एक शेतकरी आहे एक शेतकरी आणि 2 हेक्टर लक्षात ठेवा. 11-12 मधला 1 लक्षात ठेवा 11 मधला 1 लक्षात ठेवा 12 मधला 2 लक्षात ठेवा एक शेतकरी 2 हेक्टर असं लक्षात ठेवा. अशा प्रकारे मित्रांनो आज आपलं सेकंड सेशन आपलं कंप्लीट झालेलं आहे. तर मित्रांनो तर आपलं जे लास्ट जे तुम्हाला सांगायचं होतं की ट्रिक्स महत्त्वाची राहिली ना आपली. सन्मान कुसुमचा शाश्वत फुले देऊन पुण्य भेटले. आता सन्मान कुसुमचा शाश्वत फुले देऊन पुण्य भेटले मित्रांनो ही ट्रिक्स खूप महत्त्वाची आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्टी लक्षात ठेवतो की
तुमचे एक्झामला पटापट क्लिक होतील. फक्त मी म्हणतो ना, पेशंटली आपले सर्व लेक्चर पहा. 8 ते 10 घंट्याची बॅच होईल. खूप मोठी नाही मित्रांनो. दोन सर्व 400 तुम्हाला मी 8-10 घंटे देतोय ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं 30-40 मार्क जर डायरेक्ट तुम्हाला 8-10 घंट्यामध्ये भेटणार असेल तर मग कशाला कंटाळा करता. आणि मलाही जाणीव आहे की एक्झामच्या जवळजवळ 20-25 दिवस आले, 10 दिवस आले तर एक्झामचा प्रेशर असतं, लेक्चर बघू का, अभ्यास करू. पण मित्रांनो, हे लेक्चर एक प्रकारे असं समजा की मी तुमच्यासोबत लाईव्ह, आता बरेच मुलं डिस्कशन करतात रूमवर किंवा बागेमध्ये, मंदिरामध्ये, असं समजा की मी तुमच्यासोबत लेक्चर नाही घेत, तुमच्यासोबत डिस्कशन करतोय, मी तुमचा डिस्कशन पार्टनर आहे असं समजून माझं लेक्चर करा. मित्रांनो, खोटं नाही सांगत, माझ्या लेक्चरचा तुम्हाला खोटं नाही सांगत. मी तुम्हाला हे रिपीट का सांगतोय की माझं ऑब्झर्वेशन आहे, ह्यातनं खूप क्वेश्चन तुम्हाला कव्हर होणार आहे आणि हे जे प्रत्येक शब्द तुम्हाला मेन झाल्यानंतर आठवणार आहे. आणि नेहमीची सूचना आहे, शक्य नाही कराच GS 1, 2, 3, 4 चे ओरिजिनल पेपर आणा. त्याचे पहिल्या लेक्चरला पण सांगितलं, परत सांगतोय, GS 1, 2, 3, 4 चे ओरिजिनल पेपर आणा. मागचे आन्सर की काढा, डायरेक्ट टिक करा. 12-23 पेपर आणि दररोज ना 2-2, 3-3, 4-4 जेवढे शक्य आहे तेवढे 20 क्वेश्चन वाचून काढा. दररोज 10 घंटे 12 घंटे अभ्यास करत असाल, दुसरा 2 ते 4 घंटे जरी PYQ दिला तरी तुमचं नुकसान नाही मित्रांनो. त्यामुळे PYQ आणि इकॉनॉमिक्स सर्व खूप तुमचा डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे कशासाठी, रिझल्टमध्ये. आता तुम्ही म्हणता तुमची बॅच घेण्यासाठी तुम्ही काही पण सांगता, मित्रांनो तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा ह्या गोष्टींमुळे मुलांना किती मार्क्स वाढले आहे. आणि इतकं हलकं फुलकं आहे ना PYQ तुम्ही केलेले. आता मला ह्यातला भरपूर डाटा तुमच्या डोळ्याकडून अगोदर गेलेला आहे, फक्त इथे एकत्रित स्वरूपात म्हणजे टू दी पॉईंट आपल्याला ही इन्फॉर्मेशन एका जागेवर भेटते. त्यामुळे तो एक उद्देश आपला सार्थ होतो की एक प्रकारे आपली रिव्हिजन पण होत आहे. त्याला आपली ट्रिक्स सांगतो आणि आपण लेक्चर इथे थांबूयात. सन्मान कुसुमचा शाश्वत फुले देऊन पुण्य भेटले. तर लक्षात ठेवा, सन्मान काय ते लक्षात ठेवा, ती 18-19ला आलेली एक योजना होती, बरोबर, असं लक्षात ठेवा. कुसुमचा शाश्वत फुले, तर कुसुम, शाश्वत फुले हे 3 योजना होत्या. त्या योजना 19-20ला आलेली होती आणि पुण्यवाली 20-21ला होती. काय म्हणजे 18-19, 19-20च्या 3 आणि 20-21च्या 1 असं ठेवा. म्हणजे इकडल्या 2 आहेत आणि मधल्या 3 आहेत. ही किती 18-19 आहे मित्रांनो, बरोबर आहे. किती 18-19 आहे आणि मधली आहे 19-20 आणि ही किती 20-21 आपल्याला पाहता येईल, बरोबर आहे. तर लक्षात ठेवा, सन्मान कुसुमचा शाश्वत फुले देऊन पुण्य भेटले. तर लक्षात ठेवा सन्मान काय आहे, तर लक्षात ठेवा, तुम्हाला फास्टमध्ये सांगतो. सन्मान म्हणजे एकच मिनिट, सन्मान म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, किती 2018-19 आली का लक्षात, सन्मान निधी. आणि नंतर जो पाहिलं तर लक्षात ठेवा काय आहे, कुसुमची पाहिली तर आपली जी योजना होती पहिल्यांदा पाहिलेली, तर लक्षात ठेवा, एकच मिनिट, हा प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा व उत्तम अभियान कुसुम आलं का, अशा प्रकारे. आणि नंतर जे आहे लक्षात ठेवा मित्रांनो, नंतर आहे शाश्वत, बरोबर आहे. शाश्वतची लक्षात ठेवा, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, सूक्ष्म सिंचन 2019-20. फुलेचं बघ आता दाखवलं, फुले, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आली का 19-20ची. आणि असं काय लक्षात ठेवा, शेवटचं जे आहे पुण्य भेटल्याचं तुम्हाला दाख सांगतो मस्तपैकी. शेवटचं आहे, एकच मिनिट, हा घे, एकच मिनिट, हा पुण्यची आपली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरची रोपवाटिका योजना झाली. अशा 5 योजना जर लक्षात ठेवल्या मित्रांनो, तर लक्षात ठेवा सन्मान कुसुमचा शाश्वत फुले देऊन पुण्य भेटले. ही योजना तुम्ही एकदा काय करा, ट्रिक्स लिहून ठेवा. त्या योजना काय ते इंटरलिंक करा. तुम्हाला जे सांगितलं होतं पहिल्यापासून काही योजना लिंक केल्या होत्या, तशीच एक लक्षात ठेवा, सन्मान कुसुमचा शाश्वत फुले देऊन पुण्य भेटले. ही स्कीम वेगवेगळ्या जसं पुढे जाऊ आणखी आपण ह्याच्यामध्ये स्कीम इन्क्लूड करूयात. ठीक आहे, आज इथे थांबूयात.